तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळायचं असेल आपण कुठं चाललो आहे, पण त्यामागची जी बॅकग्राऊंड स्टोरी आहे ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. तर असंच रविवार होता, तर मी ऋषीला कॉल केला, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर त्याला मी म्हटलं, बाबा कुठेतरी घेऊन चल, लय बोर झाले आज. तर तो म्हणला, तुला एका चांगल्या बेस्ट प्लेसला मी घेऊन जातो आज. तर ते हे प्लेस होतं जे की मोरया गोसाई टेम्पल, जिथं की आम्ही आज चाललो आहे. आणि आता मी त्याला पिक करायला आलो आहे आणि हा इथं थांबला आहे बघा. आणि याला आता इथं गाडीवर घेऊन आता आम्ही निघालो आहे. तर आता आम्ही पोचलो आहे चापेकर चौकमध्ये. आणि मी पण एकदाच गेलतो, आता रस्ता विसरलो होतो मी पण त्याला माहिती आहे रस्ता, तो सारखं जात असतो. तर तो आता आम्हाला घेऊन चालला आहे. तर हा आहे रूट चापेकर चौकपासून. आता आपण राईटला जाणार आहोत. की आता तुषार आम्हाला गाईड करत आहे, कारण की तो पण थोडं विसरला, कारण की त्याला हा रोड माहीत नव्हता, त्याला दुसरा रोड माहिती आहे. तर फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि इथं चहाचं दुकान दिसलं, 2 कटिंग. आणि भरपूर इथं पूर्ण खाऊगल्लीच होती आसपास, फुलं असं दुकानं होते. तर पहिले म्हणलं आपण पहिले विठोबा करू, मग नंतर पोटोबा करू. तर पहिले आम्ही आता मंदिरात निघालो आणि हे आहे मंदिराचं एंट्रन्स. तर आता आपण मंदिराकडे जाऊया. तर तुम्ही बघू शकता, भव्य असं हे एंट्रन्स आहे. आणि हे आहे समोर दिसतंय बघा मंदिर. आता इथं दिलंय दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग. आणि आता इथं चप्पल स्टँडवर आम्ही चप्पल पार्क करणार. आणि हे बघा, हे मंदिर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. आणि गर्दी पण बघा, पाऊस चालू होता तरी पण एवढी गर्दी होती, रांगेत उभं राहावं लागले आणि एवढे भाविक जमलेले होते. आणि मी आता दर्शन झाल्याच्या नंतर मंदिराच्या आसपासच्या परिसरातील दृश्य कॅप्चर करतोय. पण गर्दी जास्त असल्यामुळे मला मंदिराच्या आतला घेता नाही आलं व्हिडिओ. तर त्यामुळे मी आता हे बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे बघा, इथं भिंतीवरती म्हणजे असं मूर्ती आणि त्याच्यानंतर थोडीफार त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, तो प्रसंग काय आहे त्या प्रसंगाबद्दल माहिती दिलेली. आणि हे आहे मंदिराची राईट साईड, जे की तुम्ही बघू शकता किती गर्दी बघा अजून पण. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. आमचा आता तुषार हा इथली माहिती वाचत आहे, की काय काय प्रसंग ते दिलेले होते. तर त्याबद्दल तो इंटरेस्टेड असतो अशा गोष्टी वाचण्यात. म्हणजे आम्ही पण असतो, पण त्याला आता मी रेकॉर्ड केला. आणि सगळं झाल्यानंतर आता आम्ही इथं बाहेर आलो. इथं गर्दी दिसतेच थोडीशी, तर इथं आम्ही समोसा विकत घेतला आणि गरमागरम समोसा खात हा व्हिडिओ संपला. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.